नमस्कार मित्रमैत्रिणींनो. आज मी तुमच्यापुढे प्रभू श्रीराम नामाचा महिमा आणि सनातन धर्मात 108चे महत्त्व काय आहे ही माहिती घेऊन आली आहे. तर आज आपल्या भारत देशातच नव्हे तर जवळपास संपूर्ण विश्वात अत्यंत आनंददायक आणि चैतन्यमय वातावरण निर्माण झाले आहे. ते देखील एकाच नामामुळे, म्हणजेच प्रभू श्रीराम या नामामुळेच. जवळपास 500 वर्षाच्या विलंबाने आणि जटिल अशा न्यायालयीन लढाई सत्याचाच अवलंब करून जिंकल्यानंतर दिनांक 22/1/2024 रोजी प्रभू श्रीराम अयोध्येत विराजमान होत आहेत. तर आज आपण ह्याच नामाचा महिमा पाहूयात. जीवनाचा प्रवास समतोल राखण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे हा 7 शब्दांचा तारक मंत्र, श्रीराम जय राम जय जय राम. या साध्या दिसणाऱ्या मंत्रात दडलेली शक्ती हा चर्चेचा विषय नसून अनुभवाचा आहे. सर्व प्रकारच्या नियम आणि नियमापासून मुक्त असणे हे त्याचे सर्वात मोठे वैशिष्ट्य आहे. कोणीही ते कुठेही कधीही करू शकतो. परिणाम समान आहेत. आपले जीवन चांगले आणि वाईट अनुभवांनी भरलेले आहे. कधी चांगला अनुभव येतो तर कधी वाईट येतो. आपल्याला चांगले नक्कीच आवडते, पण वाईट झालेले दुःखी होणे कोणालाही आवडत नाही. प्रत्येकाला चांगल्याची अपेक्षा असते. वाईटावर मात करण्यासाठी एखादी व्यक्ती सर्व शक्य प्रयत्न करते. प्रत्येक व्यक्तीची काम करण्याची पद्धत वेगळी असू शकते. काही लोक देवाचा आधार घेतात आणि काही त्याची उपासना करून आशीर्वाद मिळवण्याचा प्रयत्न करतात. तर काही लोक औषधांचा वापर सुरू करतात. काही लोकांना त्यांच्या कार्यातून मुक्तता मिळते आणि काही लोक दयनीय जीवन जगतात आणि मानसिक आघाताचे बळी होतात. पाहिल्यास हे सर्व मुळात आपण अनुभवतो की नाही यावर अवलंबून असते. आपण दुःख किती तीव्रतेने आणि खोलवर अनुभवतो यावर वाईटाचे प्रमाण आणि तो किती काळ टिकतो हे अवलंबून असते. वाईट काळ हे माणसासाठी डोंगरासारखे असते, परंतु इतर कोणासाठी ही एक साधी गोष्ट असू शकते. दुःख किंवा वाईट काळ हे खरे तर कमी झालेल्या सौभाग्याचे नाव आहे. त्याचप्रमाणे दुःख कमी करणे हे सुखाचे किंवा सौभाग्याचे प्रतीक आहे. दोघेही जीवनात वेगवेगळ्या प्रकारे अनुभवलेले आहेत. हे सायकलच्या 2 चाकासारखे आहे. एकाही चाकाचा समतोल बिघडला तर जीवनाचा प्रवास डगमगेल हे समजून घ्या. आज आपले सर्वात मोठे दुर्दैव हे आहे की आपण रामाच्या नावाची मदत घेत नाही आहोत. जितके आपण रामाचे नाव गमावले आहे, आपल्या जीवनात तितकी विषमता वाढली आहे. तितकाच आपल्याला जीवनात त्रास निर्माण होईल. आपल्या ऋषीमुनींनी एक सार्थक नामाच्या रूपात राम हे नाव ओळखले आहे. त्यांनी या आदरणीय नावाचे परीक्षण केले आणि नावांना राम नाम लावण्याची प्रथा सुरू केली. प्रत्येक हिंदू कुटुंबात मुलाच्या जन्माच्या वेळी रामाच्या नावाचा सोहळा असतो हे दिसून येते. रामाची गाणी, लग्न वगैरे शुभप्रसंगी गायली जातात. आयुष्याच्या शेवटच्या क्षणीही राम नामाचा जप केला जातो. राम प्रत्येक गोष्टीत आहे. रामाचे अस्तित्व आहे आणि राम चराचरात आहे. राम नाम हा भगवंताचा महान मंत्र मानला गेला आहे. राम सर्वव्यापी आणि सर्वज्ञ आहे. राम हे प्रत्येकाच्या चैतन्याचे जिवंत नाव आहे. कुख्यात डाकू रत्नाकरवर राम नावाचा प्रभाव होता. शेवटी ते महर्षी वाल्मिकी या नावाने प्रसिद्ध झाले. काळाची प्रत्येक गरज रामाच्या नावाने, चैतन्याच्या प्रवाहाने आपोआप पूर्ण होते. हे नाव सर्वशक्तिमान आहे. रामनामात एक प्रकारची जादू आहे आणि त्याचा अनुभवच घ्यावा लागतो. प्रत्येक राम भक्ताला राम त्याच्या हृदयात वास करून सुख, सौभाग्य आणि सांत्वन देतो. तुलसीदासजींनी रामचरितमानसमध्ये लिहिले आहे की प्रभूच्या सर्व प्रचलित नावांमध्ये सर्वात फलदायी फल देणारे नाव म्हणजे राम. त्यामुळे एखादा अडथळा, प्राणी, पशुपक्षी हे देखील रामनामामुळे तरून जातात.
भद्राचलमचे भक्त रामदास, महाराष्ट्राचे समर्थ गुरु रामदास, कान्हागडचे संत रामदास, रामकृष्ण परमहंस, गांधीजी आदींनी हनुमानांची परंपरा पाळली. सर्व संतांनी श्रीरामाला सदैव आपल्या हृदयात ठेवले आणि त्यांच्या प्रेरणेने महान व भाग्यवान बनले. दक्षिण भारतातील संत त्यागराजाने वर्षानुवर्षे रामनामाचा जप केला. शेवटी श्रीरामांचा साक्षात्कार झाला. आयुष्यभर श्रीकृष्णांच्या प्रेमात रमलेल्या मीराबाईंनी शेवटी गायले, पायोजी मैने राम रतन धन पायो. तिने कृष्ण रतन धन का नाही म्हटले? श्रीरामांचे वर्णन येथे केले जात आहे कारण इतर देवी देवतांच्या तुलनेत ते सर्वांना सहज उपलब्ध आहेत. हे नाव सर्वात सोपे, सुरक्षित आहे आणि निश्चितपणे ध्येय साध्य करेल. मंत्रोच्चारासाठी वय, स्थळ, परिस्थिती, काळ, जात इत्यादींचे कोणतेही बंधन नाही किंवा कोणत्याही बाह्य देखाव्याचे बंधन नाही. श्रीरामांचा जप कोणत्याही क्षणी कोणत्याही ठिकाणी केला जाऊ शकतो. अनेकदा जिज्ञासू लोक विचारतात की महिलांनी 5 दिवस अपवित्र असताना मंत्र जप करू नये का? रामनामाचा जप करण्यास असे कोणतेही बंधन नाही. असं असलं तरी स्त्रियांना पूजेपासून वंचित का ठेवावं? देवासाठी सर्वजण समान आहेत. मनाला आराम वाटेल तेव्हाच मंत्राचा जप करा. तारक मंत्राची सुरुवात श्रीने होते. श्री हे सीतेचे किंवा शक्तीचे प्रतीक मानले जाते. राम हा शब्द रा म्हणजे रकार आणि म म्हणजे मकार यापासून बनलेला आहे. रा हे अग्नीचे रूप आहे. ते आपल्या कुकर्मांना जाळून टाकते. म म्हणजे पाण्याचे घटक. पाणी हा आत्म्यावरील आत्म्याचा विजयकारक आहे. अशा प्रकारे संपूर्ण तारक मंत्राचे सार श्रीराम जय जय राम प्रकट होतो. शक्तीद्वारे भगवंतावर विजय. बीज मंत्राला हिंदू धर्मात देवाचे प्रतीक मानले जाते. योगशास्त्रात पाहिले तर रा अक्षराला सौर ऊर्जेचा कारक मानले गेले आहे. हे आपल्या पाठीच्या कण्याच्या उजव्या बाजूला पिंगळा नाडीमध्ये स्थित आहे. येथून ते शरीरात पौरुष ऊर्जा प्रसारित करते. मा हे अक्षर चंद्र ऊर्जाकारक म्हणजेच स्त्रीलिंग मानले जाते. ती पाठीच्या कण्याच्या डाव्या बाजूला असलेल्या इडा नाडीत वाहते. म्हणूनच असे म्हटले जाते की श्वास घेतेवेळी रकार रा आणि मकार मचा सतत पाठ केल्याने दोन्ही नाडींमध्ये वाहणारी ऊर्जा सुसंवादी राहते. अध्यात्मात असे मानले जाते की जेव्हा एखादी व्यक्ती रा शब्द उच्चारते तेव्हा त्याच्यासोबतच त्याचे अंतर्गत पाप बाहेर फेकले जातात. यामुळे विवेक पापरहित होतो. व्यवहारातही राचा उच्चार संपूर्ण श्वास बाहेर पडेल अशा पद्धतीने करावा. यावेळी ताण दिल्यामुळे तुम्हाला शून्यता जाणवू लागेल. या स्थितीत पोट पूर्णपणे आत जाते. पुन्हा एकदा स्पष्ट करूया की रा हा केवळ उच्चारायचा नसून तो दीर्घकाळ घ्यायचा आहे. आता मचा उच्चार करा. म हा शब्द उच्चारताच दोन्ही ओठ आपोआप बंद होतात आणि अशा रीतीने बाह्य विकार पुन्हा विवेकात शिरेल तर बंद ओठ त्यांना थांबवतात. रामाचे नाव किंवा मंत्र स्मरण केल्याने मन आणि मेंदू शुद्ध होते आणि व्यक्तीला त्याच्या शुद्ध मनाने परब्रह्म परमेश्वराचे अस्तित्व अनुभवायला सुरुवात होते. ही इतकी सोपी पद्धत आहे. शांतता मिळवण्यासाठी हा किती सोपा उपक्रम आहे. अजूनही कळत नाही की ती व्यक्ती इकडे तिकडे का भटकते. असे म्हणतात की माणसाच्या शरीरात 72,000 नसा आहेत. त्यापैकी 108 नाड्या हृदयात असल्याचे मानले जाते. म्हणून मंत्र जप संख्या 108 मानली जाते. म्हणजे एक जपमाळ 108ची असते. 108 क्रमांकाच्या जपाचे अनेक महत्त्व आहेत. इथे फक्त एकच गोष्ट समजून घ्यायची आहे की संख्याबरोबर नाम जप करणे महत्त्वाचे आहे. स्वर, ताल, नाद आणि प्राणायाम यांच्या सहाय्याने नामजप अधिक शक्तिशाली होतो. मंत्रोच्चारात 3 पायांचे प्राबल्य आहे. प्रथम तोंडी नामजप येतो.
आपल्या मनाला मंत्राचे सार समजून लागताच आपण नामजपाच्या दुसऱ्या टप्प्यात म्हणजेच मनातल्या मनात पोहोचतो. या स्थितीत मंत्राची कुजबुजही ऐकू येत नाही. तिसऱ्या स्थितीत मंत्राचा जप केवळ मानसिक राहतो. येथे मंत्राचा जप केवळ मानसिकरित्या केला जातो. यामध्ये दृष्टीही खुलेपणाने काम करेल आणि मानसिक स्थितीत एकरूप होऊन ती व्यक्ती आपल्या दैनंदिन कामातही मग्न राहते. ही अवस्था केवळ 1 कोटी मंत्राच्या जपाने प्राप्त होते. येथून शांभवी मुद्रा साधली जाते आणि साधक परमहंस अवस्थेत पोहोचतो. डोळ्यांना विशिष्ट स्थितीत ठेवल्या जाणाऱ्या प्रकाराला शांभवी मुद्रा म्हणतात. ही एक योग मुद्रा आहे. यात दोन्ही डोळ्यांच्या बाहुल्या भुवयाकडे नेऊन आपल्या भूमध्य किंवा तिसऱ्या नेत्राकडे डोळे उघडे ठेवून एकटक बघत राहण्याच्या मुद्रेलाच शांभवी मुद्रा म्हणतात. 1 कोटी तारक मंत्राचा जप केल्याने माणसाला एक अनोखी अनुभूती मिळू लागते. येथून दुःख नावाची कोणतीही गोष्ट एखाद्या व्यक्तीसाठी अस्तित्वात नाही. अशा व्यक्तीने मंत्राचा उच्चार केल्यानंतर एखाद्या आजारी व्यक्तीच्या कपाळाला स्पर्श केला तर त्याला अपार लाभ होतो. मात्र अशा वापरानंतर जपमाळ गंगाजलाने शुद्ध करून पुन्हा वापरावी. येथेही जपमाळाबाबत हे स्पष्टीकरण आवश्यक आहे, कारण काही लोक अज्ञानामुळे त्याचा योग्य वापर करू शकत नाहीत. मंत्र जपमाळात 108 मणी आहेत. जपमाळ आवश्यकतेनुसार तुळशी, वैजयंती, रुद्राक्ष, कमलगट्टे, स्फटिक, रत्न इत्यादी कोणत्याही प्रकारची वस्तू असू शकते. या माळा वेगवेगळ्या सिद्धीनुसार निवडल्या जातात. तारक मंत्रासाठी तुळशीची जपमाळ सर्वोत्तम मानली जाते. जपमाळाच्या 108 मणी आपल्या हृदयात असलेल्या 108 नाड्यांचे प्रतीक आहे. जपमाळाच्या 109व्या मणीला मेरुमणी म्हणतात. एकाच वेळी 108 मंत्र पूर्ण करावेत. यानंतर मेरुमणी वरून जपमाळ फिरवून पुन्हा नामजप सुरू करावा. कोणत्याही परिस्थितीत जपमाळाचा मेरुमणी ओलांडू नये. अंगठा आणि अनामिका यांच्यामध्ये जपमाळ दाबावी आणि मधल्या बोटाने मंत्र जपल्यानंतर 1 मणी तळहाताच्या आत ओढवून घ्यावा. जपमाळ तर्जनीने स्पर्श करणे निषिद्ध मानले जाते. कधीकधी जपमाळात 54 मणी असतात. अशा स्थितीत जपमाळ फिरवल्यानंतर मेरुमणीकडे परत जावे आणि पुन्हा एकदा 1 जपमाळ म्हणजेच 54 मंत्र पूर्ण करावेत. मानसिकदृष्ट्या शुद्ध झाल्यानंतर कोणत्याही साध्या आसनात बसा, जेणेकरून छाती, मान आणि डोके एका सरळ रेषेत राहतील. मंत्रोच्चार पूर्ण केल्यानंतर जपमाळ कपाळाला स्पर्श करून ती जपमाळ पवित्र ठिकाणी ठेवावी. बोटांचा वापर करून मंत्रोच्चार केला जातो. ज्यांच्याकडे जपमाळ नाही त्यांनी बोटावर मोजून जप करावा. असे केल्याने जपमाळाच्या प्रमाणेच फळ मिळते. श्वास घेताना आणि श्वास सोडताना रामाचे नामस्मरण अखंडपणे करावे. हा सर्वोत्तम जप मानला जातो. शक्यतो रामांचे नामस्मरण प्रत्येक क्षणी अंतरंगात केले पाहिजे, जेणेकरून रामाचे नाम शरीराच्या प्रत्येक रोमारोमात लीन होईल. जसे मारुतीच्या प्रत्येक रोमारोमात रामाचे नाव वास करते. जपाव्यतिरिक्त राम मंत्र लिहून आत्मज्ञान देखील मिळवता येते. कमी कालावधीत 1,00,000 मंत्र लिहून पूर्ण केले तर मनाचे अंतरंग उजळून निघते. नुसते रामाचे स्मरण करून किंवा जप करून 4 कोटी मंत्र पूर्ण केले तर त्याचे ज्ञानचक्षु उघडतात. तो अस्तित्वाचा सागर बिनदिक्कत पार करतो. पण हे काम सोपे नाही, कारण मन खूप चंचल आहे आणि एका ठिकाणी स्थिर राहत नाही. प्रत्येक श्वासात रामाचे नाव घेतले तर सुमारे 5 वर्षात 4 कोटीचा आकडा पूर्ण होऊ शकतो. प्रत्येक श्वासात जर दुसरा कुठलाही विचार आला नाही तर हे शक्य आहे. ते किती कठीण आहे ही स्वतःची कल्पना असते. त्यामुळे 1-2 जन्मात पुण्यप्राप्ती होत नाही. यासाठी जन्मापासून ते जन्मापर्यंत वेळ लागतो. लहानपणापासूनच नामाचा जप करणे चांगले, कारण एका विशिष्ट अवस्थेनंतर सरावाच्या अभावामुळे शरीर देखील काम करण्यास तयार होत नाही. आजपासून तुम्हीही दुःख दूर करण्यासाठी मंत्रोच्चाराची मदत घ्या
आणि राममय होऊन जा. श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज म्हणतात, जसे श्वास घेताना बंधन नसते तसेच नामस्मरण करताना देखील बंधन नाही. कारण श्वास घेताना आपण कुठेही श्वास घेतो, तसेच नामस्मरण करताना कुठेही कधीही घेऊ शकतो. श्रीराम जय राम जय जय राम. आता बघूयात 108चे महत्त्व. 108 या क्रमांकाचे महत्त्व काय आहे ते बघूयात. किंबहुना वर्णमालेतील सर्व अक्षरे क्रमाने दिल्यास ब्रह्म या शब्दाचा सर्व अक्षरांशी संबंधित संख्या जोडल्यास 108 होतात. याच कारणामुळे हिंदू धर्मात 108 ही संख्या पवित्र मानली जाते. सीताराम या शब्दाच्या अक्षराशी संबंधित संख्या जोडली तरी 108 ही संख्या मिळते. या प्रणालीद्वारे एखाद्या शब्दाशी संबंधित क्रमांक मिळवणे. वर्णमालेतील स्वर आणि व्यंजनांना विभिन्न संख्या दिली आहे. ब्रह्माची फोड केली तर ब अधिक र अधिक ह अधिक म बरोबर 23 अधिक 27 अधिक 33 अधिक 25 बरोबर 108. तर मित्रांनो, आज आपण 108चे महत्त्व बघणार आहोत, जे खूप छान पद्धतीने सांगितले आहे. हिंदू धर्मात 108 ही संख्या खूप महत्त्वाची आहे, हे सगळ्यांनाच माहीत आहे आणि ती भगवान शिवाची संख्या देखील मानली जाते. इतकेच नाही तर बौद्ध धर्मानुसार असे म्हटले आहे की व्यक्तीच्या मनात एकूण 108 प्रकारच्या भावना निर्माण होतात. रुद्राक्ष जपमाळ असो किंवा मंत्राचा जप असो, दोन्हीमध्ये एक गोष्ट अगदी साम्य आहे आणि ती म्हणजे 108. भगवंताचे नाम 108 वेळा उच्चारले तरच पूर्ण होते. सनातन धर्मात अनेक गोष्टींना विशेष धार्मिक महत्त्व दिलेले आहे. जसे मंत्रपठण करण्यापूर्वी ओम, त्याचप्रमाणे सनातन धर्मात 108चेही खूप महत्त्व आहे. 108 या संख्येला केवळ हिंदूच नव्हे तर बौद्ध आणि जैन धर्मातही खूप महत्त्व दिले गेले आहे. बौद्ध धर्मातील जपमाळेत देखील 108 मणी आहेत. जैन धर्माचे धर्मगुरू आपल्या मनगटावर बांधलेल्या जैन जपमाळांची संख्या ही 108 आहे. भगवान शंकराचा क्रोध सर्वांनाच परिचित आहे. जेव्हा ते आपला तिसरा डोळा उघडतात तेव्हा ते तांडव नृत्य करू लागतात आणि ते नृत्याचे जेव्हा प्रलय होते तेव्हा या तांडव नृत्यात 108 मुद्रा आहेत आणि या मुद्रांमध्ये भिन्न देव आहेत. शिवाचे नाव एवढेच नाही तर पुराणात भगवान शिवाच्या 108 गुणांचे वर्णन आहे. भगवान शिव यांना 108 रुद्राक्षांची जपमाळसुद्धा जपली जाते. हिंदू धर्मात भगवान श्रीकृष्णांच्या वृंदावनातील गोपींची संख्याही 108 होती. तर वैष्णव धर्मानुसार भगवान विष्णूच्या 108 दैवी प्रदेशांचे वर्णन केले आहे, ज्यांना 108 दैवी देश असेही म्हणतात. गंगा नदी आणि 108चे रहस्य. हिंदू धर्मात गंगा नदीला माता आणि देवीचा दर्जा देण्यात आला आहे. प्रत्येक पूजेत त्यांचे पाणी वापरले जाते. गंगाजल अतिशय पवित्र आहे. लोक ते आपल्या घरात ठेवतात आणि पूजेतही वापरतात. गंगा नदीची पूजाही केली जाते आणि तिला जीवनदाता देखील म्हटले जाते. गंगा नदी 12 अंश आणि 9 अंशाच्या अक्षांश आणि रेखांशापर्यंत पसरते. जर या दोन संख्यांचा गुणाकार केला तर प्राप्त संख्या 108 आहे. 108 मनाच्या भावना. मित्रांनो, तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की बौद्ध धर्मानुसार एका व्यक्तीच्या मनात एकूण 108 प्रकारच्या भावना निर्माण होतात. या संख्येमध्ये बोलणे, ऐकणे, आनंद, दुःख, वेदना, सुख, प्रेम, द्वेष इत्यादी भावनांचा समावेश होतो. ज्योतिषशास्त्रानुसार 108चे महत्त्व. ज्योतिषशास्त्रानुसार एकूण 12 राशी आहेत. 9 जानेवारीला ग्रह फिरतात. जर तुम्ही या दोन संख्यांचा गुणाकार केला तर त्यांची बेरीजही 108 होईल. पृथ्वी आणि सूर्यामधील अंतर. पृथ्वी आणि सूर्य यांच्यातील अंतराचा तुम्ही कधीही अंदाज लावला नसेल आणि 108 क्रमांक या दोघांमधील अवघड मार्ग सोडवतो. खरं तर पृथ्वीचे अंतर सूर्यापासूनच्या किरणोत्सर्गाच्या अंदाजे 108 पट आहे. 108 आणि समुद्र मंथनाशी संबंधित रहस्य. देव आणि दानव
यांच्यात झालेल्या समुद्र मंथनाबद्दल तुम्हा सर्वांना माहीत असेलच. समुद्र मंथनाच्या वेळी वासुकी या नागाने मंदारचल पर्वत कापून क्षीरसागरात समुद्र मंथन केले. या मंथनात एका बाजूला देव आणि दुसऱ्या बाजूला दानव होते. दोघे मिळून समुद्र मंथन करत होते. पुराणानुसार या मंथनात 54 दानव आणि 54 देव होते. असे जोडले तर एकूण 108 लोकांनी मिळून समुद्र मंथन केले. विश्वाचे स्वरूप. सनातन धर्मानुसार या ब्रह्मांडात एकूण 27 नक्षत्र आहेत, ज्यांच्या 4 दिशा आहेत. 27ला 4ने गुणले तर एकूण 108 येते. अशा प्रकारे ही संख्या संपूर्ण विश्वाचे गुणधर्म, स्वरूप आणि क्रिया देखील दर्शवते. शरीरात 108 दाबबिंदू आहेत. आयुर्वेदिक शास्त्रानुसार आपल्या शरीरात एकूण 108 प्रेशर पॉईंट्स आहेत, जिथे शरीराच्या विविध भागांवर दबाव टाकून ठीक केले जाते. या प्रेशर पॉईंट्सवर योग्य वेळी आणि योग्य मार्गदर्शक तत्वांचे पालन केल्यास अनेक आजार औषधांशिवाय बरे होऊ शकतात. प्राचीन काळापासून जप हा भारतीय उपासना पद्धतीचा अविभाज्य भाग आहे. रुद्राक्ष जपमाळ जपासाठी सर्वोत्तम मानली जाते, कारण जंतुनाशक शक्तीशिवाय यात विद्युत आणि चुंबकीय शक्ती देखील असते. अंगिरा स्मृतीमध्ये जपमाळाचे महत्त्व पुढील प्रमाणे स्पष्ट केले आहे. विना दैमैश्च य कृत्यम सच्चादनं विनोदकम असंख्यता तू यजप्तम तत्सर्व निष्फल भवेत. म्हणजेच कुशाशिवाय कर्मकांड, जपमाळेशिवाय अगणित जप व्यर्थ आहेत. जपमाळात फक्त 108 मणी का असतात? याशिवाय योगचूडामणी उपनिषदात म्हटले आहे, पादशतानी दिवरात्री सहस्राण्यकम विंशती एतत् संख्यानिंतत् मंत्रजीवो जपती सर्वदा. आपल्या श्वासाच्या संख्येवर आधारित 108 मण्यांची जपमाळ मंजूर करण्यात आली आहे. एक व्यक्ती 24 तासात 21,600 वेळा श्वास घेते. दैनंदिन कामात 12 तास घालवले जात असल्याने उरलेले 12 तास देवपूजेसाठी म्हणजेच 10,800 श्वास आपल्या दैवताचे स्मरण करण्यात घालवावेत. परंतु इतका वेळ देणे प्रत्येकाला शक्य होत नाही. म्हणून ही संख्या शेवटचे 2 शून्य काढून टाकले तर उरलेल्या 108 श्वासातच परमेश्वराचे स्मरण होते. म्हणूनच श्वासाश्वासात राम नाम असावे. श्रीराम जय राम जय जय राम. तर मित्रांनो, तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर नक्कीच सांगा. आणि हो, लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका. RD स्टोरीजला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात उद्याच्या गोष्टीमध्ये.